स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आता मी निघालेली आहे शाळेच्या साहित्यांची खरेदी करायला, कारण आता 2 दिवसांनी होणार आहे शाळा सुरू. 1 जुलैपासून शाळा सुरू होणार आहे. तर मग आता मुलांच्या जे शाळेचे साहित्य आहे ते घ्यायला मी आता जात आहे. टिफिनची बॅग, गौरी दिशा गंभीर विचार कशाचा करत आहे? गौरी गंभीर विचारात आहे. गौरी काय आण लागते? 40 वाली डेअरी मिल्क. आता निघालेलो आहे आम्ही मार्केटमध्ये जाण्यासाठी. दिशा, मी आणि मम्मी. हाँ आलो. तर इथं मार्केटमध्ये गेलो आम्ही आणि मार्केटमध्ये मोची गल्लीमध्ये गेल्यानंतर इथे भरपूर होलसेलचे दुकानं आहेत. तर इथे मग होलसेलमध्ये बघितलं आम्ही शाळेसाठी बॅग. तर मला एकच बॅग घ्यायची होती केदारसाठी, कारण गौरीकडे बॅग आहे, दिशाकडे पण स्कूल बॅग आहे आणि या दोघांकडे बॅग असल्यामुळे एकालाच बॅग घ्यायची होती. तर मग मी बघितल्या बॅग. ते हँडबॅग पण खूप सुंदर होत्या, स्कूल बॅग पण छान होत्या आणि वॉलेट, पर्स वगैरे सर्व मस्त होते सामान. तर मग मी इथे बॅग चूज केले. एकच बॅग घेतली केदारसाठी आणि अशा टिफिन बॅग घेतल्या मग दोघांसाठी 2. हे बघा, हे आहे एक दुकान जवाहर गेटच्या बाहेरच आहे, बाजूला एक साईडनं एक गल्लीमध्ये भरपूर असे दुकानं आहेत तिथं. त्यानंतर गेलो मग मोची गल्लीमध्ये आणि मोची गल्लीमध्ये गेल्यानंतर तिथं मग मम्मीसाठी डेली यूजला मंगळसूत्र घ्यायचं होतं, डेली वेअरसाठी. तर एक मंगळसूत्र घेतलं मम्मीसाठी. पायल म्हणून शॉप आहे इथे होलसेल ज्वेलरीचं. आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे आपल्याला ज्या लागतात नकली ज्वेलरी, बेंटेक्स वगैरे, छान डेली यूजचे कानातले वगैरे सर्व आहे इथे. हे बघा, ह्या मस्तपैकी छान छान मंगळसूत्र होते. मंगळसूत्राच्या डिझाईन तर भरपूर होत्या. तर मग मी 2च घेतले. त्यानंतर गेलो आम्ही इतवारामध्ये. इतवारामध्ये हे केकचं शॉप आहे. इथे सर्व केकचं डेकोरेशनचं सामान आणि केकसाठी, केक बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य सर्वच मिळते इथे. आपल्याला जे चायनीज आयटम बनवायचे असतील त्यासाठी लागणारे सॉस वगैरे सर्व आहे भरपूर प्रमाणात. त्या शेंगा कशा दिल्या? वो भी 20 की आधा किलो. भेंडी वो भी 20 की आधा किलो. 20 की आधा किलो घेत आहे का? ते सकाळी घेतली. 70 रुपये किलो. बरोबर लावा. हे वांगे कसे दिले? 8 रुपये किलो. त्यानंतर इतवारामध्ये भाजी मार्केटमध्ये भाजीचे भाव बघितले, भाजीचं घेतलं. भयंकर असे भाव वाढलेले आहेत भाजीपाल्याचे, खूपच भाव आहे. टमाटर तर 70 रुपये 80 रुपये किलोला आहे. मग मी घेतली केदारच्या आवडीची तेंडुई. तेंडुई माझ्या केदारला खूप आवडते. चला म्हटलं आता डब्याचाही प्रश्न आहे. आता रोजचा सकाळी शाळा लागली म्हणजे डब्यावर काय द्यायचं, त्यांच्या आवडीचं द्यावं लागते मुलांच्या. तर इथे मग मी तेंडुई वगैरे, शिमला मिर्च, पत्तागोबी, टमाटर, दोडके, वांगे सर्व भाजीपाला घेऊन घेतला आणि सर्व भाजीचं पाहत मग आम्ही भाव बघत गेलो. सर्व भाजीचा इथे 70 रुपये किलो टमाटर पण घेऊन घेतले. आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला भाजीचा प्रश्नच पडतो की आता कशाची भाजी करू म्हणून. तर भाजीचं आवश्यकच असते आपल्याला घेणं. तसं तर आमच्या दारावर येतात भाजीवाले काका, आम्ही त्यांच्याकडून पण लागलं ते घेतो. तर आता बाहेर आलीच होती तर म्हटलं चला आता आपण भाजीचं घेऊन घेऊ म्हणून आम्ही भाजीचं घेतलं. इथे मस्त मला कोवळे असे दोडके दिसले तर म्हटलं चला आता दोडके घ्यावं. दोडक्याची भाजी तशी मुलांना तर आवडत नाही, पण मग मी घेऊनच घेतलं. आणि इथे बघा मिरच्या घेतल्या, छान अशा ढोबऱ्या मिरच्या होत्या मसाला भरून बनवायला, ते पण घेतल्या. त्यानंतर मग मम्मीच्या इथले तांदूळ संपले होते, मग आम्ही तांदूळ घ्यायला गेलो. इथे तांदूळ घेतले आम्ही, कालीमुछ वगैरे 2-3 व्हेरायट्या होत्या तांदूळामध्ये. तर इथे कालीमुछ म्हणून तांदूळ आहे, छान आहे. 75 रुपये किलोला. तर हे मला 2250ला एक 30 किलोचं पिशवी पडली ही.
तर हे घेतली. त्यानंतर मोठ आणि कराट चटणीसाठी हे पण घेतलं. मग निघालो आम्ही घरी यायसाठी. ॲटो केला आणि ॲटोने आलो मग घरी. तर घरी आल्यानंतर इतवारामधून बरंच काही आता भरपूर अशी शॉपिंग झाली होती. आता यायला आम्हाला ॲटोच करावा लागतो त्याला आम्ही यायचं म्हटल्यावर. आणि त्या तांदूळाचं कट्टही होतं तर स्पेशल ॲटोनेच आलो मग आम्ही. आणि घरी आल्यावर मार्केटमध्ये जे खरेदी केली मी आज, तर आता तुम्ही बघितलंच व्हिडिओ. मी मार्केटमध्ये गेली होती आणि मी मुलांच्या शाळेसाठी काही साहित्य लागणार तिथे साहित्य आणलं. आणि येताना इतवारामध्ये गेली, भाजीपाला पण आणला, काही केकसाठी रेसिपीसाठी लागणारं पण साहित्य आणलं. तर हे मी जांभूळ, हे बघा खाली मस्तपैकी अर्धा किलो असे जांभूळ घेतले. लसणची पेस्ट आणि भरीतचे वांगे, पत्तागोबी, टमाटे, गाजर, मिरची, दोडके, सर्व भाजीपाला इथे खोलून घेतला आणि स्वच्छ करायसाठी घेऊन घेतला. स्वच्छ करून घेते मी, स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आणि मग फ्रीजचा टब साफ करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे भरून. तर इथे हे बघा या पिशवीमध्ये ढोबऱ्या मिरच्या, ज्या मोठ्या मोठ्या साईजच्या मिरच्या असतात त्या मिरच्या आणल्या. आणि इथे आणली आहे लाल माठाची भाजी, कारण मला या लाल माठाच्या भाजीची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर चला तर म्हटलं मग आपण ही पण भाजी घ्यावं आणि कशी लागते. आणि हिरव्या पालेभाज्या पण हिवाळ्यामध्ये खायच्या असतात. तर मग मी हे घेतले. आणि ही शिमला मिरची आहे, नाही जाड मिरची आहे, शिमला मिरची ही आहे. आणि ह्या अशा प्रकारे मी सगळा भाजीपाला आणला, खोलून घेतला. आता तुम्हाला एक एक भाजीचं मी असं दाखवत आहे. आणि इथं मी वॉईस हे केलं आहे, कट केलेला आहे, बाहेरून वॉईस टाकून घेतला कारण खूप असा आवाज येत होता घरामध्ये, कूलरचा, फॅनचा, मुलांचा, तर ते व्यवस्थित वाटत नव्हतं. मग हे बघा ही आणली एक बॅग, केदारसाठी अशी बॅग आणलेली आहे. आणि टिफिन पण आणला आहे. ह्या टिफिन बॅग आहे, टिफिन बॅग बॉटलसाठी बॅग आहे स्पेशली. आणि आता ह्या पिशवीमध्ये आणखी बरंच सामान आहे ते मी तुम्हाला दाखवते स्कूलसाठी. इथे आहे शॉर्पनर आणि हे रजिस्टर वगैरे आहे. तर आता इथे हे एका पिशवीतून सर्व काढून घेते. हा आहे पेनाचा बॉक्स. मुलांना रोज सारखे पेनं घ्यायसाठी पैसे द्यावे लागतात म्हणून मी एक बॉक्सच घेऊन आली. शॉर्पनर, इरेजर आणि पेन्सिलचा बॉक्स त्या दिवशी गौरीने आणला होता डीमार्टमध्ये गेली तेव्हा. तर हे जे आहे आता हे सर्व एक साईडला ठेवून देते. आणि हा भाजीपाला पण इथे बाजूलाच आहे, तुम्हाला दाखवायसाठी मी इथे बाजूलाच ठेवलेला आहे. त्यानंतर आणले मी पुलाव बनवण्यासाठी राईस. जे रोजचे आपल्या खाऱ्या सलाद वगैरे असते, मूगचं, तर मूग आणि मूग पण आणले. आणि पुलाव तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे, त्यासाठी मग मी बासमती आपलं हे आणले, बासमती राईस. आणि केकची रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणलेलं आहे काही. केकसाठी आपलं व्हिप क्रीम, चॉकलेट, गनाश, मी डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे, स्पॅच्युला, कोन. आणि हे आहे आपले कप केकसाठी लागणारे जे आपल्याला कप आहेत, अशा प्रकारे हे कप आणलेले आहे. कप केक पण बनवायचे आहे आपल्याला. आता मी तुमच्याबरोबर एक मला जेव्हा शक्य झालं तेव्हा मी रेसिपी शेअर करत असते. तर मग मी थोडंफार रेसिपीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते पण घेऊन आली सोबतच. आणि केकची रेसिपी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. रुपाली किचनवर नक्की जाऊन बघा. इथे माझं चॅनल आहे रुपाली किचन, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि जे मी नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते पण मी आता त्यासाठी इथे सर्व साहित्य घेऊन आलेली आहे. तर सॉस वगैरे आणले मी, छोटे पाउचेस घेऊन आली सॉसचे, कारण मोठे जर बॉटल आणल्या तर मग त्या तशाच राहतात. म्हटलं चला म्हटलं आता आपण छोटेच पाऊच घेऊन जाऊ. आणि कारण आता मी 4-8 दिवसच हे असे रेसिपी बनवणं शक्य होणार आहे. परत मला 8 ते 15 दिवस ते शक्य होणार नाही. आणि ते का होणार नाही हे पण तुम्हाला नक्कीच समजणार आहे माझे व्हिडिओ बघून समोर. आणि पूर्ण हे माहिती मिळण्यासाठी माझा व्हिडिओ सर्व बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.
नूडल्ससाठी लागणारे आणखी काही सामान आहे ते पण आणलेलं आहे इथं.